गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण बघत आहोत वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. बरोबर. या वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगमध्ये युनिट नंबर 4 बघतोय. युनिट नंबर 4 काय बघतोय आपण की मायनर अँड मायक्रो इरिगेशन. मायनर अँड मायक्रो इरिगेशन यामध्ये आपण इंट्रोडक्शन लास्ट लेक्चरला बघितलं. याचं इंट्रोडक्शन की मायनर आणि मायक्रो इरिगेशनचा यूज कुठे कुठे केला जातो. बरोबर. त्याच पद्धतीनं त्याची इम्पॉर्टन्स ऑफ इरिगेशन, त्याची इम्पॉर्टन्स, इरिगेशनची इम्पॉर्टन्स आपण बघितली. त्यामध्ये 4 जे इम्पॉर्टन्स आहे ते आपण 1 बाय 1 बघितले. ते 4 इम्पॉर्टन्स कोणकोणते की एरिया ऑफ लेस रेनफॉल. बरोबर. नॉन युनिफॉर्म रेनफॉल, नॉन युनिफॉर्म रेनफॉल. त्याच पद्धतीनं नेक्स्ट आपण बघितलं की ट्युमरिकल क्रॉप विथ ॲडिशनल वॉटर. आणि लास्ट मीन्स 4th जो बघितला आहे तो बघितला कंट्रोल वॉटर सप्लाय. कंट्रोल वॉटर सप्लाय. आता यानंतर नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत की बेनिफिट ऑफ इरिगेशन. की इरिगेशन केल्यानंतर मीन्स ठिबक सिंचन केल्यानंतर आपल्याला काय बेनिफिट होतं. बरोबर. ठिबक सिंचन केल्यानंतर आपल्याला त्याचे महत्त्वाचे म्हणजे इम्पॉर्टन्स काय आहे, त्याचं काय बेनिफिट भेटतं, तर त्याची 1 बाय 1 आपण काय बघणार आहोत, माहिती यामध्ये बघणार आहोत. तर त्यामध्ये देर आर मेनी डायरेक्ट अँड इनडायरेक्ट बेनिफिट और ॲडव्हान्टेजेस ऑफ इरिगेशन विच कॅन बी लिस्टेड ॲज फॉलो. तर ते इरिगेशन केल्यानंतर त्याचे काही डायरेक्ट आणि इनडायरेक्ट त्याचे काही ॲडव्हान्टेजेस आहे. ते सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामध्ये आपण 1 बाय 1 जर बघितलं की बेनिफिट ऑफ इरिगेशन की शेतीमध्ये क्रॉप करताना आपण जर त्याचं इरिगेशनचा यूज केला तर त्याचे बेनिफिट काय होतं. तर त्यामध्ये जो फर्स्ट पॉईंट आहे की इन्क्रीज इन फूड प्रोडक्शन. काय होतं की जे फूड प्रोडक्शन असेल, बरोबर, ठिबक सिंचन केल्यानंतर जे फूड प्रोडक्शन आहे तर त्यामध्ये काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे आपण म्हणू शकतो की आपल्याला ज्या त्यावेळेस म्हणजे कमी पाण्यात आपण काय करू शकतो, जास्तीत जास्त शेती डेव्हलप करू शकतो. आणि त्यानंतर त्याचं काय होते, फूड प्रोडक्शन पण काय होते त्यामध्ये इन्क्रीज होते. तर इन्क्रीज इन फूड प्रोडक्शन त्यामध्ये जर बघितलं आहे की क्रॉप नीड ऑप्टिमम क्वांटिटी ऑफ वॉटर ॲट a required interval. Assume and timely supply of water help in achieving good yield and also superior crop can be grown and thus the value of the crop increasing. इन्क्रीजिंग इन फूड प्रोडक्शन यामध्ये जर सांगायचं ठरलं तर आपण सांगू शकतो की क्रॉप करताना क्रॉप इज नीड ऑप्टिमम क्वांटिटी ऑफ वॉटर ॲट ए रिक्वायर्ड इंटरवल. अजून अँड टाइमली सप्लाय ऑफ वॉटर हेल्प इन अचिव्हिंग गुड ईट अँड ऑल्सो सप्लाय क्रॉप कॅन बी ग्रो अँड thus द व्हॅल्यू ऑफ क्रॉप इन्क्रीजिंग. इन्क्रीजिंग इन फूड प्रोडक्शन. फूड प्रोडक्शन जर इन्क्रीज होत असताना ज्यावेळेस क्रॉप करत असताना ज्यावेळेस त्याला पाण्याची गरज आहे, या इरिगेशनमुळे काय होतं, पाणी ज्या त्यावेळेस काय होतं मिळतं. जे वॉटर डिस्ट्रीब्यूट होतं आहे ते काय होतं, टाईम
ज्या टायमाला पाहिजे त्या टायमाला काय होतं वॉटर देतं, त्यामुळे काय होतं ते क्रॉप काय होतं ईड होतं, ग्रो होतं. ओके, त्यामुळे त्या फूडचं जे प्रोडक्शन आहे त्यामध्ये काय होतं इन्क्रीज होते. बरोबर. त्याचनंतर आपण त्याचं बेनिफिट आपण जो सेकंड बघणार आहोत की प्रोटेक्शन फ्रॉम फॅमिन. प्रोटेक्शन फ्रॉम फॅमिन यामध्ये जर बघितलं तर आपण सांगू शकतो की irrigation work can be constructed during farming. These help in employment generation and people also get protection from famine. After completion of such work, continuous water supply may be available from crop and people. प्रोटेक्शन फ्रॉम फॅमिन याविषयी जर माहिती बघायची ठरली तर आपण या पद्धतीने सांगू शकतो की प्रोटेक्शन फ्रॉम फॅमिन याच्याविषयी सांगू शकतो की इरिगेशन वर्क कॅन बी कन्स्ट्रक्टेड ड्युरिंग फॅमिन. दिस हेल्प इन एम्प्लॉयमेंट जनरेशन अँड पीपल ऑल्सो गेट प्रोटेक्शन फ्रॉम फॅमिन. After completion of such work, continuously water supply may be available from crop and people. त्याचनंतर नेक्स्ट बेनिफिट जो आहे तो आहे कल्टिवेशन ऑफ कॅश क्रॉप. कल्टिवेशन ऑफ कॅश क्रॉप. कल्टिवेशन ऑफ कॅश क्रॉप याविषयी जर माहिती घेतली तर आपण सांगू शकतो की विथ द अवेलेबिलिटी ऑफ कंटिन्युअस वाटर सप्लाय कॅश क्रॉप्स सच ॲज शुगरकेन, इंडिगो, टॅबॅको, कॉटन etc कॅन बी ग्रो. त्या इरिगेशनमुळे काय होते कल्टिवेशन ऑफ क्रॉप कॅश क्रॉप होते. त्यामध्ये जर बघितलं विथ द अवेलेबिलिटी ऑफ कंटिन्युअस वॉटर जर असलं तर कॅश क्रॉप काय होते सच ॲज शुगरकेन, इंडिगो, टॅबॅको, कॉटन हे काय होते कॅन बी ग्रो होते. काय होते ग्रो होते. त्यानंतर फोर्थ जो आहे इन्क्रीज इन प्रॉस्पेरिटी ऑफ पीपल. इन्क्रीज इन प्रॉस्पेरिटी ऑफ पीपल जर बघितलं तर आपण सांगू शकतो इन्क्रीज इन प्रॉस्पेरिटी ऑफ पीपल यामध्ये जर आहे तर आपण सांगू शकतो की ड्यू टू अझ्युम water supply people can get good yield and return from this crop. Land value increase and these arise the standard living of the people and hence prosperity takes place. त्यानंतर नेक्स्ट बेनिफिट जो आहे तो आहे जनरेशन ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर. जनरेशन ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर. आता जनरेशन ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर यामध्ये जर बघितलं तर हे काय आहे इरिगेशन करताना इरिगेशन केल्यानंतर मिळालेलं हे काय बेनिफिट आहे की जनरेशन ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर यामध्ये सांगू शकतो की मेजर रिव्हर्स व्हॅलीज प्रोजेक्ट आर डिझाईन टू प्रोव्हाइड प्रॉपर जनरेशन फॅकल्टीज ऑल्सो अपार्ट फ्रॉम इरिगेशन नीड्स. त्याचनंतर सहावा जो आहे तो आहे डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल वॉटर सप्लाय. डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल वॉटर सप्लाय.
आता यामध्ये जर बघितलं की डोमेस्टिक आणि इंडस्ट्रियल वॉटर सप्लाय यामध्ये जर बघितलं तर आपण सांगू शकतो की वॉटर स्टोअर इन रिसिवर कॅन ऑल्सो बी यूज्ड टू several other purpose like domestic water supply to town and cities and also from industrial use. त्यामध्ये कॅनल्स कॅन ऑल्सो बी इफेक्टिवली यूज्ड टू सर्वे दोज पर्पोज. डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल वॉटर सप्लाय याच्याविषयी आपण सांगू शकतो की वॉटर स्टोअर इन रिसिवर कॅन ऑल्सो बी यूज टू सर्व्ह अदर पर्पज लाईक डोमेस्टिक वॉटर सप्लाय टू टाउन अँड सिटीज अँड ऑल्सो फ्रॉम इंडस्ट्रियल यूज. त्यामध्ये सांगू शकतो की कॅनल कॅन ऑल्सो बी इफेक्टिव्ह यूज्ड टू सर्व्ह दोज पर्पज. त्यानंतर 7वं जो आहे इनलँड नॅव्हिगेशन. इनलँड नॅव्हिगेशन यामध्ये जर आहे तर आपण सांगू शकतो इन सम केस द चॅनल आर व्हेरी लार्ज इनॉट टू बी यूज्ड ॲज चॅनल फॉर इनलँड नॅव्हिगेशन ॲज वॉटरवे आर द cheapest means ट्रान्सपोजिशन. बरोबर. इनलँड नेव्हिगेशन विषयी आपण सांगू शकतो इन सम केस द चॅनल आर व्हेरी लार्ज इन ऑर्डर टू बी यूज्ड ॲज चॅनल फॉर इनलँड नेव्हिगेशन ॲज वॉटर वेव आर द cheapest means ऑफ ट्रान्सपोजिशन. त्यानंतर नेक्स्ट जे बेनिफिट आहे ते बेनिफिट आहे इम्प्रूव्हमेंट इन कम्युनिकेशन. कम्युनिकेशनमध्ये काय होते इम्प्रूव्हमेंट होते. त्यामध्ये जर बघितलं की मेन चॅनल इन लार्ज इरिगेशन प्रोजेक्ट आर प्रोव्हाइड विथ इंस्पेक्शन रोड all along the side. This road can be asphalted and used as mean of communication. Channel. त्यानंतर नेक्स्ट बेनिफिट आहे चॅनल प्लॅटिशन. त्यामध्ये जर बघितलं तर आपण सांगू शकतो की ड्यू टू कंटिन्युअस फ्लो ऑफ वॉटर adjoining area of channel are always saturated with water. In such a place, trees can be planted which increase the timber wealth of the country. त्यामध्ये 10 नंबर जो आहे की इम्प्रूव्हमेंट इन ग्राउंड वॉटर स्टोरेज. इम्प्रूव्हमेंट इन ग्राउंड वॉटर स्टोरेज ज्यामध्ये आपण सांगू शकतो इम्प्रूव्हमेंट इन ग्राउंड वॉटर स्टोरेजमध्ये की ड्यू टू कॉन्स्टंट प्रिकॉलेशन अँड सीपेज ऑफ इरिगेशन वॉटर ग्राउंड वॉटर स्टेबल अराइज. द ग्राउंड वॉटर मे बी प्रिकॉलेड अँड माय बी बेनिफिकल टू अदर एरिया. नेक्स्ट जे बेनिफिट आहे ते आहे एड इन सिव्हिलायझेशन. एड इन सिव्हिलायझेशन यामध्ये जर बघितलं तर सांगू शकतो की ड्यू टू इंट्रोडक्शन ऑफ रिव्हर्स व्हॅलन्सी प्रोजेक्ट ट्रायबल पीपल कॅन बी अडॉप्ट ॲग्रिकल्चर ॲज देअर प्रोफेशनल विच हेल्प इन इम्प्रूव्हिंग द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. त्यानंतर नेक्स्ट बेनिफिट जो आहे तो आहे जनरल डेव्हलपमेंट ऑफ अ कंट्री. त्यामुळे काय होते कंट्री काय होते इरिगेशनमुळे ते डेव्हलप होते. जनरल डेव्हलपमेंट ऑफ कंट्री बाय अजूम वॉटर सप्लाय फार्मर कॅन बी एक्सेप्ट गुड ईड बाय एक्सपोर्टिंग surplus good. Government can be get revenue. The government can then come forward to improve communication faculties such as roads and railway and also social
डेव्हलपमेंट बाय द प्रोव्हाइडिंग स्कूल हॉस्पिटल. आता हे जर आपण इरिगेशन केलं तर इरिगेशन केल्यामुळे काय होतं, आपलं जे फूडचं जे प्रोडक्शन आहे ते वाढतं. त्यामुळे काय होतं, आपण ज्यावेळेस मार्केटला जाऊ त्यावेळेस आपल्याला पण जास्त त्याचं बेनिफिट मिळतं. त्यामुळे आपण त्या बेनिफिटमुळं मग आपल्याकडं काय होतं, जे आपण काय सांगू शकतो की बाय अझ्युम वॉटर सप्लाय फार्मर कॅन बी एक्सेप्ट गुड इट बाय एक्सपोर्टिंग सरप्लस गुड गव्हर्नमेंट कॅन बी गेट रिन्यू. त्याच पद्धतीने आपण सांगू शकतो की द गव्हर्नमेंट कॅन then come forward to improve communication faculties such as roads and railway and also social development by the providing school hospital. बरोबर, यामुळे काय होते, इम्प्रूव्ह होते. आता यानंतर त्या इरिगेशनचे आपण नेक्स्ट काय बघणार आहोत, त्याचे जे इफेक्ट होतात ते बघणार आहोत. टाइप्स और सिस्टीम ऑफ इरिगेशन ते बघणार आहोत. नेक्स्ट ते काय करू, वन बाय वन बघू. आपण लास्ट लेक्चरपासून काय बघितलं, इरिगेशनमध्ये सर्वात महत्त्वाचं मायनर अँड मायक्रो इरिगेशनमध्ये आपण सर्वात महत्त्वाचं काय बघितलं, इंट्रोडक्शन बघितलं. त्या मायनर आणि मायक्रो इरिगेशनचं इंट्रोडक्शन. बरोबर. नेक्स्ट त्याची इम्पॉर्टन्स बघितली, इम्पॉर्टन्स ऑफ इरिगेशन, त्याचे काय बघितले, इम्पॉर्टन्स बघितले. आता इम्पॉर्टन्स नंतर त्याची वेगवेगळी इम्पॉर्टन्स बघितले. एरिया ऑफ लेस रेनफॉल, त्यामध्ये नॉन युनिफॉर्म रेनफॉल, त्याच पद्धतीनं कॉमेरिकल क्रॉप विथ ॲडिशनल वॉटर, त्यानंतर कंट्रोल वॉटर सप्लाय. बरोबर. त्यानंतर इरिगेशनचे काय बेनिफिट आपण बघतो, त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे बेनिफिट आहे की इन्क्रीज इन फूड प्रोडक्शन, त्यानंतर प्रोटेक्शन फ्रॉम फॅमिन, त्याच पद्धतीनं कल्टिवेशन ऑफ कॅश क्रॉप, त्यामध्ये इन्क्रीज इन प्रॉस्पेरिटी ऑफ पीपल, त्यानंतर जनरेशन ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर, त्यामध्ये डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल वॉटर सप्लाय. या पद्धतीने जे बेनिफिट आहे ते बघितलं की इनलँड नेव्हिगेशन, त्याच पद्धतीनं इम्प्रूव्हमेंट इन कम्युनिकेशन, चॅनल प्लांटेशन, त्याच पद्धतीनं इम्प्रूव्हमेंट इन ग्राउंड वॉटर स्टोरेज, त्यामध्ये एड इन सिव्हिलायझेशन, त्यानंतर जनरल डेव्हलपमेंट ऑफ कंट्री. या पद्धतीने वेगवेगळे काय बघितले आपण, बेनिफिट बघितले. आता या बेनिफिट नंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत त्याचे इफेक्ट, त्याचे काय बघणार आहोत, इफेक्ट नेक्स्ट लेक्चरला. ओके, थँक्यू. टू वॉटर डिफिसिट एरिया, त्यामध्ये जर एक्झाम्पल जर बघितलं आपण, द राजस्थान कॅनल सप्लायज वॉटर फ्रॉम द rivers Yamuna to the arid region of Rajasthan where annual rainfall is less than 100 to 200 mm. एरिया ऑफ लेस रेनफॉल यामध्ये जर सांगायचं ठरलं तर आपण सांगू शकतो की आर्टिफिशियल सप्लाय ऑफ वॉटर इज नेसेसरी वेन द टोटल रेनफॉल इज लेस दॅन द वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप इन सच केस. त्याच पद्धतीने आपण सांगू शकतो की इरिगेशन वर्क मे बी कन्स्ट्रक्टेड ॲट प्लेस वेअर मोर वॉटर इज अवेलेबल अँड कॉन्क्यूड टू वेअर डिफिकल्ट एरिया. त्यामध्ये जर बघायचं ठरलं तर आपण सांगू शकतो की द राजस्थान कॅनल सप्लायज वॉटर फ्रॉम द रिव्हर्स यमुना टू अराइड region of Rajasthan where annual rainfall is less than 100 to 200 mm. राजस्थानमध्ये काय आहे, कमीत कमी पाणी आहे. बरोबर. त्याच पद्धतीने नॉन युनिफॉर्म रेनफॉल याच्याविषयी जर बघायचं, हे जे इम्पॉर्टन्स आहे इरिगेशनचं, तर त्यामध्ये जर बघितलं सेकंड नॉन युनिफॉर्म रेनफॉल,
तर सांगू शकतो की द रेनफॉल इन अ पर्टिक्युलर एरिया मे नॉट बी युनिफॉर्म ओव्हर द एंटायर क्रॉप पिरियड. त्याच पद्धतीनं रेनफॉल मे बी देअर ड्युरिंग द अर्ली पिरियड ऑफ क्रॉप अँड मे बिकम scant or unavailable at the end, resulting in loser yield or total loss of the crop. त्यामध्ये कलेक्टिंग ऑफ वॉटर ड्युरिंग नॉन युनिफॉर्म रेनफॉल याच्याविषयी जर माहिती बघितली की नॉन युनिफॉर्म रेनफॉल याच्याविषयी माहिती जर बघितली तर सांगू शकतो की द रेनफॉल इन अ पर्टिक्युलर एरिया मे नॉट बी युनिफॉर्म ओव्हर द एंटायर क्रॉप पिरियड. त्यामध्ये जर बघितलं तर सांगू शकतो की रेनफॉल मे बी देअर ड्युरिंग द अर्ली पिरियड ऑफ क्रॉप and may become scant or unavailable at the end, resulting in lesser yield or total loss of the crop. Collecting of water. या पद्धतीनं आपण ही जे सेकंड इम्पॉर्टंट आहे नॉन युनिफॉर्म रेनफॉल याच्याविषयी आपण सांगू शकतो. आणि त्यानंतर जे थर्ड जे आहे त्यामध्ये आणखी नॉन युनिफॉर्म रेनफॉलमध्ये सांगू शकतो की पिरियड ऑफ ॲक्सेस रेनफॉल अँड सप्लाईंग टू द स्टोअर वॉटर ड्युरिंग पिरियड ऑफ मे प्रूव्ह बेनिफिकली टू द फार्मर. त्याचा सगळ्यात जास्त काय होतं शेतकऱ्यांना काय होतो जास्तीत जास्त काय होतो फरक पडतो. त्यामध्ये जर बघितलं की मोस्ट इरिगेशन प्रोजेक्ट इन इंडिया आर बेस्ड ऑन दिस असेप. त्यानंतर जो थर्ड जो आहे कॉमर्शियल क्रॉप विथ ॲडिशनल वॉटर. कॉमर्शियल क्रॉप विथ ॲडिशनल वॉटर यामध्ये जर बघितलं तर आपण सांगू शकतो की द रेनफॉल इन अ पर्टिक्युलर एरिया मे बी सफिशियंट टू राईज द युजुअल क्रॉप but insufficient for raising commercial and cash crop such as sugarcane and cotton. In such situation, utilizing store water by irrigation faculties in advantages. कॉमर्शियल क्रॉप विथ ॲडिशनल वॉटर याच्याविषयी जर माहिती बघितली ते सांगू शकतो आपण की the rainfall in a particular area may be sufficient to raise the usual crop but insufficient for raising commercial and cash crop such as sugarcane and cotton. त्यामध्ये जर बघितलं की in such a situation utilizing stored water by irrigation faculties in advantages. त्यानंतर जो फोर्थ जो आहे कंट्रोल वॉटर सप्लाय. फोर्थ जो आहे की कंट्रोल वॉटर सप्लाय यामध्ये जर बघितलं की कंट्रोल वॉटर सप्लाय यामध्ये जर विचार केला तर आपण सांगू शकतो की डॅम आर नॉर्मली मेंट फॉर स्टोरिंग वॉटर ड्युरिंग एक्सेस फ्लो पिरियड. डॅम आर नॉर्मली मेंट फॉर स्टोरिंग वॉटर ड्युरिंग एक्सेस flow period, but in a situation of heavy rainfall, flooding can be controlled by arresting the flow in the rivers and excess water can be released during low flow condition. या पद्धतीनं त्याचे इम्पॉर्टन्स आपण बघू. या इम्पॉर्टन्समध्ये कोणकोणते इम्पॉर्टन्स आहे तर त्यामध्ये फर्स्ट जो आहे एरिया ऑफ लेस रेनफॉल. त्यामध्ये सांगितलं की आर्टिफिशियल सप्लाय ऑफ वॉटर नेसेसरी when the total rainfall is less than the water requirement of a crop. In such a case, irrigation work may be constructed at place where more water is available. Conclude to water
डेफिशियंट एरिया. त्याच पद्धतीने नॉन युनिफॉर्म रेनफॉल याच्याविषयी जर बघितलं तर आपण सांगू शकतो की द रेनफॉल इन पर्टिक्युलर एरिया मे नॉट बी युनिफॉर्म ओवर द एंटायर क्रॉप पिरियड. त्यामध्ये जर बघितलं तर सांगू शकतो की रेनफॉल मे बी देअर ड्युरिंग द अर्ली पिरियड ऑफ क्रॉप अँड मे बिकम स्कॅन्ट ऑर unavailable at the end, resulting in looser yield or total loss of the crop. त्यानंतर जो इम्पॉर्टंट बघितलं की कॉमेरिकल क्रॉप विथ ॲडिशनल वॉटर. यामध्ये सांगू शकतो द रेनफॉल इन अ पर्टिक्युलर एरिया मे बी सफिशियंट टू राईज the usual crop but insufficient for rising commercial and cash crop such as sugarcane and cotton. In such a situation, utilizing store water by irrigation faculty in advantages. त्यामध्ये जो फोर्थ जो आहे तो सांगू शकतो की कंट्रोल वॉटर सप्लाय. तर कंट्रोल वॉटर सप्लाय याच्याविषयी जर माहिती द्यायची ठरली तर सांगू शकतो की डॅम आर नॉर्मली मेंट फॉर स्टोरिंग वॉटर ड्युरिंग एक्सेस फ्लो पिरियड बट इन अ सिच्युएशन ऑफ हेवी रेनफॉल flooding can be controlled by arresting the flow in the river's excess water can be realized during low flow condition. त्यानंतर आपण बघणार आहोत की बेनिफिट ऑफ इरिगेशन हे नेक्स्ट चॅप्टरमध्ये नेक्स्ट पॉईंटमध्ये. ओके, थँक्यू.